तर मी तुम्हाला विचारलं होतं जेव्हा आपण कंठीची व्हिडिओ पोस्ट केली होती की तुम्हाला बाप्पाच्या बाजूबंदची व्हिडिओ हवी आहे का, आणि मला खूप सगळ्यांचेच DM मेसेजेस कंटिन्यू येत आहेत की मॅम तुम्ही ती व्हिडिओ पोस्ट करा. म्हणून ही व्हिडिओ मी बाप्पाच्या बाजूबंदची तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो आपण जे फ्लावर केले होते पिकॉकचे ते आपल्याला यूज करायचे आहेत 20 गेजच्या तारेवरती. ठीक आहे, ते दोन्ही साईडला बांधून पूर्णपणे लॉक करून घ्यायचं व्यवस्थित. लॉकिंग तुम्हाला मी ऑलरेडी दाखवली आहे. त्यानंतर बाजूच्या साईडला दोन्ही साईड जे तुम्हाला ओपन दिसत आहेत तिथे आपल्याला 8 mmचा मोती घालायचा आहे. कारण 8 mmचा मोती दिसायला सुंदर दिसतो आणि खूप छान वाटतं ते. सो 8 mmचा मोती घालून घ्या आणि दोन्ही साईडला प्रॉपर लॉक करून घ्या आणि बाजूबंदला एक शेप देऊन घ्या. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पूर्णपणे. आणि हो, तुम्हाला माझ्या व्हिडिओज कशा वाटत आहेत प्लीज 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 मला रिप्लाय करा, मला मेसेजेस करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती हवी आहे ते सुद्धा मला मेसेजेस करा. मी नक्की तुमच्यासाठी ते ट्युटोरियल घेऊन येईन आणि तुम्हाला दाखवेन. आणि तुम्ही बघताय मी इथे मोती घातलेले आहेत. सो हे मोती काउंटिंगने दोन्ही साईडने घालायचे, म्हणजे तुम्ही नुसतेच मोती घालू नका, तर ते काउंट करा दोन्ही साईडचे. आणि एक्स्ट्राची तार असेल तर कट करून घ्या, बरोबर असेल तर अशा प्रकारे राऊंड करून घ्या. राऊंड करून ती पूर्णपणे तुम्हाला लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा ती बाप्पाच्या बाजूबंदला तुम्ही वापराल तेव्हा ती ॲडजस्टेबल होईल. की कोणाकोणाच्या बाप्पाचे दंड मोठे असतात तर आपल्याला साईज कळत नाही, अशा हिशोबाने आपण ती ॲडजस्ट करू शकतो. अशी तुम्ही बनवून घ्यायचं आहे. हा लूप बनवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडचा सुद्धा लूप सेम पद्धतीत बनवून घ्यायचा आहे. ओके, ते बनवून झाल्यानंतर आता बाजूबंदला शेप द्यायचा. सो मिडलच्या भागाला प्रेस करा आणि पूर्ण राऊंड असा तुम्ही शेप देऊन घ्या. शेप दिल्यानंतर तुम्हाला क्लायंटला जेवढं ॲडजस्टेबल बाजूबंद हवं आहे तशा प्रकारचं बाजूबंद तुम्ही बनवू शकाल. आणि कसा वाटला आहे बाजूबंद मला नक्की मेसेजेस करा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.